Welcome back, student. Today's our topic is health and disease part 1. In previous lecture, we discussed about the microorganism, different types of microorganism, some characteristic property of microorganism. In today's lecture, we discuss about a new lesson, new chapter, very interesting, health and disease. So let us discuss about the our second chapter, health and disease. Then question arises in your mind, what is mean by health? Very simple. Health means what? Health means our body. Our body having complete physical, mental and social well-beingness and not merely the absence of any disease is called health. In Marathi we call it as हेल्थ म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जेव्हा आपली बॉडी फिजिकली म्हणजे शारीरिकदृष्ट्या, मेंटली म्हणजे मानसिकदृष्ट्या आणि सोशली म्हणजे सामाजिकदृष्ट्या ही व्यवस्थित आहे आणि आपल्याला कोणताही वेगळा असा आजार नाही आहे, समाजामध्ये वावरत असताना शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आपण सक्षम आहोत, एक गुड हेल्दी पर्सन म्हणून आपण समाजामध्ये काय करतोय तर वावरतोय, उठतोय, बसतोय. दॅट इज हेल्थ. ॲक्च्युअल जी प्रॉपर डेफिनेशन आपण करायची झाली हेल्थची तर आपण अशी करू शकतो. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल म्हणजे शारीरिक, मेंटल म्हणजे मानसिक अँड सोशल म्हणजे सामाजिक वेल बिईंगनेस अँड नॉट मिअरली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीज. आणि ह्या सगळ्याही तीनही अवस्थेमध्ये म्हणजे फिजिकली असेल, मेंटली असेल किंवा सोशली असेल, या तीनही अवस्थांचा विचार करता त्या व्यक्तीला कोणताही इतर आजार नाही आहे अशी जेव्हा एखादी व्यक्ती असते तेव्हा आपण त्याची हेल्थ, आरोग्य हे उत्तम आरोग्य आहे, गुड हेल्थ आहे असं आपण म्हणू शकतो. सो हेल्थ इज अ स्टेट ऑफ सिम्पली गुड फिजिकल, गुड मेंटल अँड गुड सोशल बिंगनेस. ओके. सो देन नेक्स्ट वन, व्हॉट इज मीन बाय डिसीज. आता आपण हेल्थ म्हणजे काय पाहिलं, पण डिसीज म्हणजे नक्की काय रे? तर बघा, व्हॉट इज डिसीज? सिम्पली diseases means what? Condition of the disturbance of any psychological or physiological processes of the body is called disease. म्हणजे काय रे? तर बघा, डिस्टर्बन्स म्हणजे काय? अडथळा. कंडिशन म्हणजे अवस्था, स्थिती आपण म्हणू शकतो. म्हणजे अशी स्थिती आपल्या शरीराची की त्या स्थितीमध्ये आपल्याला शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्हीही दृष्ट्या आपण काय होतो? अशक्त होतो, कमकुवत होतो. आपली शारीरिक हेल्थ आणि मानसिक हेल्थ व्यवस्थित नसते तेव्हाच एखाद्या व्यक्तीला डिसीज झाला असं आपण म्हणतो. सो व्हॉट इज डिसीज? सिम्पली कंडिशन ऑफ द डिस्टर्बन्स इन अ सायकोलॉजिकल ऑर द फिजिओलॉजिकल प्रोसेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड डिसीज. जेव्हा आपण दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना जेव्हा आपल्याला सायकोलॉजिकल म्हणजे मानसिकदृष्ट्या आणि फिजिओलॉजिकल म्हणजे शारीरिकदृष्ट्या काही अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होतात. फॉर एक्झाम्पल, इफ यू कन्सिडर द कॉमन कोल्ड, जेव्हा आपल्याला सर्दी, खोकला, ताप, कॉमन फ्ल्यू आपल्याला जेव्हा होतो तेव्हा सुद्धा आपल्याला सामाजिक म्हणजे आजारी असल्यानंतर आपण शक्यतो बाहेर चार माणसांमध्ये जात नाही, टाळतो, कारण आपली सामाजिक म्हणजे आपली जी फिजिकली आणि मेंटल हेल्थ दोन्ही व्यवस्थित नसते. म्हणजेच काय रे, तर आपल्याला आपलं शरीर आहे आणि आपली मानसिकता हे दोन्हीही काय झालेले असतात, थोड्या कालावधीसाठी वीक झालेले असतात, तेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला डिसीज झाला असं आपण म्हणतो. सो व्हॉट इज डिसीज? सिम्पली द कंडिशन ऑफ द डिस्टर्बन्स ऑफ द एनी फिजिकल or the psychological process of the body is called disease. Each disease has its own specific symptom. आणि प्रत्येक रोगाला त्याचे प्रत्येक काय असतात रे, विशिष्ट असे काय असतात, सिम्पटम्स असतात, लक्षणं असतात. सो फॉर एक्झाम्पल, इफ यू कन्सिडर the TB disease, hepatitis disease, common cold, flu, swine flu, AIDS, then cancer, heart disease, each and every disease having different its characteristic symptoms. आणि त्याच्यावरच आपण असं म्हणतो की प्रत्येक डिसीजची लक्षणं वेगळी आहेत आणि या वेगवेगळ्या सिम्पटम्सवरूनच, लक्षणावरूनच प्रत्येक डिसीज एका डिसीजपेक्षा वेगळा आहे. फॉर एक्झाम्पल, सम डिसीजेस आर व्हायरल डिसीजेस, सम आर बॅक्टेरियल, सम कॉजेस ड्यू टू द फंगल इन्फेक्शन, सम आर एअरबर्न, सम आर वॉटरबर्न, सम आर सॉइल बर्न. म्हणजे वेगवेगळे डिसीजेसचे आपल्याला टाईप्स बघायला मिळतात. कशावरून रे? तर ते आपल्याला अफेक्ट कसे करतायत, म्हणजे काही जर आपल्याला बॅक्टेरिया अफेक्ट करतात, कधी कधी आपल्या बॉडीवरती व्हायरस अटॅक करतो, कधी आपल्या बॉडीवरती फंगी अटॅक करते, कधी आपल्या बॉडीवरती एअरबर्न मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, व्हायरसेस असतील, बॅक्टेरियाज असतील, नॉट ओन्ली एअरबर्न बट ऑल्सो सॉइल बर्न असतील, वॉटर बर्न असतील, असे वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील
किंवा इतर पॅथोजन्स असतील हार्मफुल, ते आपल्याला काय करतात, आपल्या बॉडीला डिस्टर्ब करतात, आपल्या बॉडीला त्रास द्यायला सुरुवात करतात, तेव्हा आपल्याला एखादा डिसीज झाला, रोग झाला असं आपण म्हणतो. म्हणून बघा, डेफिनेशन लिहिताना मी अशी लिहिलेली आहे, द कंडिशन ऑफ द डिस्टर्बन्स इन द फिजिओलॉजिकल अँड द सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड डिसीज. इच अँड एव्हरी डिसीज हॅव्हिंग इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम. प्रत्येक रोगाला त्याचे वेगवेगळे काय आहेत रे, लक्षण आहेत. सो आय अगेन द रिपीट द बोथ द डेफिनेशन. फर्स्ट डेफिनेशन इज अ हेल्थ इज अ स्टेट ऑफ complete physical, mental and social well-beingness, while the diseases means condition of the disturbance of any physiological or the psychological process. Okay, each and every disease having its own specific symptom. Then नेक्स्ट वन, आता आपण डिसीज म्हणजे काय पाहिलं, हेल्थ म्हणजे काय पाहिलं, पण ऍक्च्युअली या डिसीजचे कोणकोणते टाइप्स आहेत हे आपण आता पाहूयात. बघा, the diseases are widely classified into two types. First type according to duration and second type is according to reason. ओके, म्हणजे या डिसीजेसचे किती टाइप येत आहेत रे, तर या डिसीजेसचे प्रामुख्याने दोन टाइप पडतात. पहिला टाइप जो आहे तो आहे अकॉर्डिंग टू रिझन. ओके, आणि दुसरा जो आहे तो आहे अकॉर्डिंग टू ड्युरेशन. सो अकॉर्डिंग टू ड्युरेशन मध्ये जर आपण पुन्हा सबग्रुप केले तर त्याच्यामध्ये बघा, फॉर एक्झाम्पल द क्रोनिक डिसीजेस अँड द ॲक्यूट डिसीजेस. ओके, म्हणजे काय रे, तर डिसीजेस जे आहे ते डिसीजेस आर वाइडली क्लासिफाईड इंटू टू ग्रुप्स. फर्स्ट वन इज अकॉर्डिंग टू ड्युरेशन अँड सेकंड वन इज अकॉर्डिंग टू रिझन. अकॉर्डिंग टू ड्युरेशन मीन्स कालावधीनुसार होणारे रोग. म्हणजे असे वेगवेगळे डिसीजेस आहेत की ते कशाने होतात रे, कालावधी, स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम पर्यंत ते आपल्याला होतात. फॉर एक्झाम्पल क्रोनिक डिसीज अँड द ॲक्यूट डिसीज. आता both these two diseases, that means chronic and acute, are according to duration diseases. means chronic disease जर आपण विचार केला तर chronic disease हे जे डिसीजेस असतात ते डिसीज लॉंग लास्टिंग चालतात. म्हणजे कसे रे, लॉंग लास्टिंग म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला एखादा क्रोनिक डिसीज झाला, फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर द किडनी डिसीज, हार्ट डिसीजेस, तर ते कसे असतात रे, शक्यतो लवकर बरे होत नाहीत. म्हणजे ते कंटिन्युअसली जेव्हापासून त्या व्यक्तीला तो डिसीज झालेला आहे तेव्हापासून ते तो कधी कधी डेथ होईपर्यंत सुद्धा त्या व्यक्तीला तो डिसीज आहे असा असतो, मात्र त्याचं कॉन्सन्ट्रेशन थोडंफार कमी झालेलं असतं. ते झाले क्रोनिक डिसीजेस. म्हणजे असे डिसीजेस की ते खूप लॉंग लास्टिंग चालतात आणि सहजासहजी ते काय होत नाहीत रे, बरे होत नाहीत. अशा डिसीजेसला आपण क्रोनिक डिसीजेस असं म्हणतो. ओके, म्हणजे ॲक्च्युअल जर आपल्याला क्रोनिक डिसीजची डेफिनेशन करायची झाली तर क्रोनिक डिसीजेस आर द डिसीजेस दॅट परसिस्ट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. म्हणजे असे डिसीजेस की ते डिसीजेस लॉंग पिरियड ऑफ टाईमपर्यंत परसिस्ट. व्हॉट इज मीन बाय परसिस्ट? परसिस्ट मीन्स सिम्पली राहतात. ओके, सो क्रोनिक डिसीजेस आर द डिसीजेस दॅट परसिस्ट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. खूप कालावधीसाठी ते आपल्या शरीरामध्ये राहतात. नॉट ओनली ह्युमन बिंग बट ऑल्सो there are so many different diseases found in animals as a chronic disease. Okay, and what is mean by acute disease? Exactly opposite. Acute diseases are the diseases that affect an individual for a short span of time. ॲक्यूट डिसीजेस म्हणजे हे सुद्धा ड्युरेशन नुसार होणारे डिसीजेस आहेत, परंतु असे डिसीजेस की त्या डिसीजेसमध्ये ह्युमन बिईंगला किंवा ॲनिमल्सला अफेक्ट केल्यानंतर एका ठराविक लाईफ स्पॅनमध्ये म्हणजे ठराविक टाईम नंतर ते इझिली बरे होऊ शकतात. आपण त्यातून इझिली क्युअर होऊ शकतो. म्हणजे बघा, बोथ दिस टू डिसीजेस आर द सब ग्रुप्स ऑफ द अकॉर्डिंग टू ड्युरेशन डिसीज ऑर द ड्युरेशन, कालावधीनुसार होणारे डिसीजेस आहेत. पण क्रोनिक डिसीजेस आणि ॲक्यूट डिसीजेस आर डिफर फ्रॉम इच अदर बाय अ पिरियड. म्हणजे वेळेनुसार, पिरियडनुसार हे दोघे एकमेकांपेक्षा वेगळे आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे क्रोनिक डिसीजेस आर द लॉंग लास्टिंग डिसीजेस वाईल द ॲक्यूट डिसीजेस आर द शॉर्ट लाईफ डिसीजेस. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की टायफॉइड असेल, कॉमन कोल्ड असेल, एक्सेट्रा, फ्ल्यू असेल, हे ॲक्यूट डिसीज पटकन बरे होतात 4-5 दिवसामध्ये आपण बरे होतो, किंवा कधी कधी 1 वीक लागू शकतो, आठवडा लागू शकतो, मंथ लागू शकतो, परंतु यातून व्यक्ती नक्की बरा होतो. पण
क्रोनिक डिसीजचा जर विचार केला तर हा लॉंग लास्टिंग आहे, खूप कालावधीसाठी तो आपल्याला राहू शकतो आपल्या शरीरामध्ये आणि आपल्याला त्रास देतो तो डिसीज. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, acute diseases are the diseases that affect an individual for a short span of time. For examples, typhoid, cold, cough, etc. While the chronic diseases are the diseases that persist for a long period of time. They develop over a time and does not appear suddenly. Okay. For example, heart disease, kidney diseases, etc. Generally, if you think about that, the acute diseases generally do not leads to loss of weight. बघा, acute diseases generally do not loss of weight, but in chronic diseases there is always weight loss is observed. म्हणजे acute disease मध्ये आपल्याला जर कॉमन कोल्ड झाला, कफ झाला, टायफॉइड झाला, याच्यामध्ये आपल्याला वेट लॉस झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. पण क्रोनिक डिसीज मध्ये वेट लॉस सुद्धा ऑब्झर्व केला गेलेला आहे. असे सायंटिस्ट जे आहेत, मेडिकल सेक्टर मधले जे रिसर्चर आहेत, त्यांचं काय आहे रे, असे त्यांचं सांगणं आहे की क्रोनिक डिसीजेसमध्ये वेट लॉस आपल्याला पाहायला मिळतो. पण ॲक्यूट डिसीज हा लॉंग लास्टिंग नाही आहे, छोट्या पिरियडसाठी आहे. त्यामुळे ॲक्यूट डिसीजमध्ये काय होतं रे, व्यक्तीचा एवढा वेट लॉस आपल्याला पाहायला मिळत नाही. हे झाला एक टाईप. आता दुसरा आहे अकॉर्डिंग टू रिझन, म्हणजे असे काही डिसीजेस आहेत की काहीतरी विशिष्ट कारणांमुळे होतात. फॉर एक्झाम्पल, द अकॉर्डिंग टू रिझन अगेन कॅटेगराइज इंटू टू ग्रुप्स. फर्स्ट वन इज अ हेरिडिटरी डिसीज and the second one is acquired disease. So hereditary disease means what? Simply Down syndrome. What is hereditary? The disease that transferred from mothers to the mother or parents to the offspring. Such a disease is the hereditary disease. Such a disease is transferred by a specific type of the genetic material from parents to the offspring like DNA, chromosome, genes, etc. While the acute disease means what? Acute disease is simply infectious or the non-infectious diseases. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर acquired diseases म्हणजे काय, तर असे डिसीजेस प्रामुख्याने की जे संसर्गजन्य आहेत आणि काही असंसर्गजन्य आहेत. मग संसर्गजन्यामध्ये येतात फॉर एक्झाम्पल कॉमन कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू, आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये येतात डायबिटीस आणि हार्ट डिसीजेस. आता इन्फेक्शियस डिसीज जर आपण डेफिनेशन करायची झाली तर द डिसीजेस दॅट इन्फेक्ट्स अदर इझिली. सच डिसीजेस आर इन्फेक्शियस डिसीजेस. फॉर एक्झाम्पल कॉमन कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू एक्सेट्रा. आत्ताचा जर विचार केला गेला तर कोविड-19 कोरोना व्हायरसमुळे होणारा डिसीज, व्हायरसमुळे होणारे जे डिसीज असतात किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, फंगल इन्फेक्शन असेल, हे डिसीजेस प्रामुख्याने इन्फेक्शियस असतात. आपण त्याला मराठीमध्ये संसर्गजन्य रोग असे म्हणतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होणारे डिसीज. आणि दुसरा तो आहे ॲक्वायर्ड डिसीज, म्हणजे नॉन इन्फेक्शियस डिसीज, की असे डिसीज की ते डिसीज सहजासहजी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला इझिली ट्रान्सफर होत नाहीत. आणि हे डिसीजेस जे आहेत की नाही, ते डिसीजेस प्रामुख्याने लॉंग लास्टिंग असतात. फॉर एक्झाम्पल क्रोनिक डिसीज आणि आपण जर ॲक्वायर्ड डिसीजमधला नॉन इन्फेक्शियसचा विचार करायला लागलो तर प्रामुख्याने त्याच्यामध्ये सेम डिसीजेस येतात. म्हणजे डायबिटीस असेल, हार्ट डिसीज असेल किंवा किडनी असेल, तर हे प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात की क्रोनिक म्हणजे पण जुनाट रोग असं आपण त्याला म्हणतो, की खूप जुन्या काळापासून त्या व्यक्तीला झालेले आहेत. आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये सुद्धा तसंच आहे बघा, की असे डिसीजेस की ते प्रामुख्याने त्या व्यक्तीला खूप दिवसांपासून आहेत. म्हणजे आता जर आपण डायबिटीसचा विचार केला तर डायबिटीस हा काही लगेच आज झाला की लगेच उद्या म्हणजे आत्ता जर त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं की लगेचच तो उद्या होतोय असं नाही, तर तो खूप कालावधीपासून ती प्रोसेस सुरू असते बॉडीमध्ये. आणि त्यानंतर असं डायग्नोस होतं की त्या व्यक्तीला डायबिटीज झालेला आहे, हार्ट डिसीज आहे किंवा आणखीन मेजर डिसीजेस आहेत. परंतु त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आल्यानंतर, त्या व्यक्तीच्या थिंग्स आपण यूज केल्यानंतर किंवा हँडशेकिंग केल्यानंतर आपल्याला ते डिसीज होत नाहीत, कारण ते डिसीज हे नॉन इन्फेक्शियस आहेत. इन्फेक्शन थ्रू ते स्प्रेड होणारे नाही आहेत, तर बॉडीमध्ये टिपिकली चेंजेस झाल्यामुळं ते डिसीज प्रामुख्याने होतात. मग कधी हार्मोनचा इम्बॅलन्स असेल, कधी फेल्युअर असेल, ऑर्गन फेल्युअर असेल, सिस्टीम फेल्युअर असेल, याला खूप सारे वेगवेगळे रिझन्स आहेत. परंतु इन्फेक्शियस डिसीजचा जर आपण विचार केला तर इन्फेक्शियस डिसीजेस हा पटपट स्प्रेड होतो, खूप फास्टली स्प्रेड होतो. फॉर एक्झाम्पल सगळे जे व्हायरल इन्फेक्शन्स असतात ते सहजासहजी स्प्रेड होतात.
फॉर एक्झाम्पल आत्ता सध्या लॉकडाऊन पडलेलं आहे, ते कशामुळे पडलेलं आहे तुम्हाला अगदी माहिती आहे की कोविड-19 की जो कोरोना व्हायरसमुळे होतो. ते काय आहे रे, तर हा डिसीज हा व्हायरल इन्फेक्शनमुळे होणारा डिसीज आहे. फॉर एक्झाम्पल कॉमन कोल्ड अँड द फ्लू, डेंगू एक्सेट्रा. ओके. सो I think you understand the type of disease, what is meant by health and what is meant by disease. So rest of the part we discuss in the next lecture. Bye bye.